विचारे या निश्चये ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे ना देखे से झाले श्रम आले वर्म हाता आहे ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे तुका मने कैसी कीव तुका मने कैसी कीव कोठे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे पांडुरंगा करो प्रथम आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होणे आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबोज तेजस्फुर दिक्प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर पावन झालो चराचर्य अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं धनुजवन कृशाणु ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंड भवतु ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे सर्वांनी मांडी भरून 2 श्लोकांचं स्तवन वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः विठला विठला सुटली काया विचारे या निश्चय ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे न देखेसे झाले श्रम आले वर्म हाता आहे तुका मने कैसी कीव कोठे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी म्हटलेला अभंग निवडलेला अभंग जगद्गुरू महाराजांचा गाथ्यातील जीवनमुक्त अवस्थेतील वर्णन करणारा अभंग आहे महाराजांची अवस्था वर्णन करणारा अभंग आहे चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी या भिलाडे परिवारामध्ये वैकुंठवासी बापूंच्या 13व्याच्या निमित्ताने 3 दिवसीय कीर्तनाचा महोत्सव आणि आजची कीर्तनाची सेवा प्रशांत पांडुरंग खैरनार यांच्याकडून बापूंना त्या ठिकाणी बापूंचे भाऊ श्री दंगल देवीदास महाजन, युवराज देवीदास महाजन, बारको देवीदास महाजन, राजेंद्र देवीदास महाजन आणि विजय देवीदास महाजन बापून ते असे 6 जण होते. त्या ठिकाणी 6 जण भाऊ आणि 2 मुलं बापूंना आहेत.
दुर्गेश केशव महाजन आणि आमचा पवन दादा, अर्थात 6 बंधूंची ही त्या ठिकाणी 6 शास्त्राची जोड, ही 6 शास्त्राची जोड आता तुटलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी दुर्गेशची इच्छा होती की नाना तुम्ही एक कीर्तन करा. मला माहिती होतं कीर्तन कदाचित मला जड जाऊ नये, म्हणून मी अत्यंत सावधतेने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण विठ्ठल विठ्ठल मी परिहार बोलत नाही, कारण मला वाटतं अवघड जाईल ते मला. मी सरळ चिंतनाची सुरुवात करतो. बापूंच्या संदर्भात सांगायचं म्हटलं की मला जड जाणार आहे. या अभंगातून महाराजांनी आपल्या जीवनाची जीवनमुक्त अवस्था वर्णन केली. महाराजांनी फार सुंदर सूत्र आपल्यासाठी दिलेलं आहे. सर्वांसाठी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये या जीवाला, आपल्या या देहाला मरण धर्म म्हटलेला आहे आणि या पृथ्वीला मृत्यूलोक म्हटलेला आहे. हा मृत्यूलोकच आहे आणि प्रत्येक जीवाचा एक धर्म आहे. मरण हा एक आपल्या देहाचा काय आहे? धर्म आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मरण टाळता येत नाही. मरण टळलं नाही, टळत नाही. याच्यापूर्वी जे जे होऊन गेले त्यांचं नाही टळलं. महाराजांचं प्रमाण आहे, येथे नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव गीती. कबीर साहेब तर स्पष्ट भाषेत सांगतात, 9 भी मर गए 10 भी मर गए, मसरे मर गए 17 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए 30 कोटि देवता मर गए, बड़े काल के भासी जमता अजब का गावे, तू क्या जाने गावे, तू क्या जाने गावे. 9 भी मर गए 10 भी मर गए. 9 म्हणजे नवनाथ, 10 म्हणजे 10 अवतार, मर गए सहस्र 88. ही ऋषींची गणती आहे. 88,000 ऋषीही मेलेत. अनेकांना जावं लागलं. प्रत्येकाला हा देह सोडून जावं लागतं. पण महाराजांचा सांगण्याचा जो भाव आहे, तुकाराम बीज आता जवळ येते. महाराजांची जीवनमुक्त अवस्था कदाचित याच काळातली असेल. महाराजांच्या मुखामधून जे शेवटी जे अभंग निघाले जीवनमुक्त अवस्थेतले, मरण माझे मरून गेले, मज केले अमर हे. महाराज म्हणतात, एक दिवशी काय केलं? हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठी. ऐका बरं का, तुका लागला कलेवरा पाठी. कलेवर म्हणजे शरीर. नेऊनी निजविले ते ठिकाणी, मानसे जाळी तसे स्मशानी. हा विचार अभंगात महाराजांना अपेक्षित आहे. हा विचार महाराजांचा या अभंगातही दिसतो आणि मी चिंतनासाठी मांडलेला या अभंगातही दिसतोय. कोणता विचार? हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठी. या शरीराला सांगितलं की जा, तुझी अवस्था कुठे होणार आहे तुला सांगू का? चल पुढे, मी तुला दाखवतो. आणि म्हणून त्याला म्हणतात, काठी घेऊन त्याला पळवत पळवत तिथे नेलं. कुठे? नेऊनी निजविले ते ठिकाणी, मानसे जाळी तसे स्मशानी. म्हणजे महाराजांचं सांगणं असं की जो देह आहे त्या देहाला मी देह नाही, हा महाराजांचा भाव. आणि हा भाव फार महत्त्वाचा आहे. देह मी नाही याचा अभ्यास केला पाहिजे. मी करतोय. मी देह नाही हा विषय जेव्हा सुरुवात होतो, चिंतनाचा विषय तोच आहे, विचाराचा विषय तोच आहे. महाराजांचं अजून एक प्रमाण सांगेन. मी देह हे सरे, मी देह हे सरे, उरला उरे विठ्ठल. मी देह आहे हे संपलं, मी देह नाही की दुःख संपलं. आपल्या दुःखाची सुरुवात कुठून आहे? जिथून देह आपण आपला म्हणतो. हा अभ्यास करावा लागेल, सोपं नाही. एक चिंतन सांगू, लहानसा मुलगा जेव्हा इंजेक्शन घेत नसेल, सगळे घरचे त्याला कंटाळतात, डॉक्टरसुद्धा कंटाळतो आणि इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा काही दिवस तो कंबर दुखवतो. त्याचं कारण आहे की इंजेक्शन घेताना जेव्हा त्याला सगळेजण धरतात आणि इंजेक्शन देताना तो अत्यंत अंग चोरणं आपण त्याला म्हणतो. मग त्याला घरचे सगळे सांगतात. काय सांगतात? जो घरच्या लोकांचा अनुभव आहे तो त्याला सगळेजण सांगतात, भाऊ अंग ढिल्लं सोड. बरोबर ना? सगळेजण त्याला सांगतात की भाऊ अंग ढिल्लं सोड. का? अंग ढिल्लं सोडलं, अंग सैल सोडलं की इंजेक्शन टोचल्याचं दुःख होत. ऐकताय ना? त्या मुलाला हा अभ्यास नसतो. हा अभ्यास मोठ्या माणसांना होतो, आपल्याला होतो. जिथे बऱ्याच जणांनी इंजेक्शन घेतलंय, आपल्यालाही अनुभव आला की इंजेक्शन घेताना आपल्याला आता इंजेक्शन लागत नाही ना? खरं सांगा, लागत नाही का आपण लागू देत नाही? इंजेक्शन लागत नाही का? लागतं, पण आपला अभ्यास झालाय कशाचा? अंग सैल सोडण्याचा. काय झालाय? आपण पाहतही नाही ते इंजेक्शन. ती बघा, आपलं उलट असतं. आपल्यापेक्षा उलट लहान मुलं इंजेक्शन देताना त्याला कितीही दाबलं तरी तो नजर चुकून तिकडे पाहतो, डॉक्टरकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. तर अर्थात
शरीर सैल सोडलं की इंजेक्शनचा त्रास होत, हाच अभ्यास पुढे योगशास्त्रामध्ये सांगितलाय. शरीर सोडण्याचा अभ्यास जर केला तर इंजेक्शन लागत नाही, शरीर सोडण्याचा अभ्यास केला तर मरणाचं दुःख होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. क्रांती विचाराने होते, चिंतन आहे का? इथे बसलेलं विश्व नीट आहे का? इथे बसलेलं जे विश्व आहे, माझ्या समोर जे विश्व दिसतं, त्या विश्वाचे सुद्धा 3 प्रकार पडलेत. पहिला विश्व आहे विचारांचं, नीट आहे का? दुसरं विचार आहे भावनेचं, आणि तिसरं विश्व जे आहे ते आहे समोर दिसणारं भौतिक विश्व. मी चिंतन मांडतोय, माझ्या ब्रेनमध्ये अतिशय अतिशय स्पीडने त्या ठिकाणी न्यूरॉन्समध्ये त्या ठिकाणी केमिकल प्रोसेस होते, विचार जन्माला येत आहेत. मी बोलतोय तुमच्या पुढे, प्रगट होत आहेत, आणि ते विचार येतात माझ्या मनामध्ये, ते मी बोलणार आहे आणि ते तुम्ही ऐकतायत. हे विचारांचं विश्व आहे. आणि नीट आहे का? माझ्या डोक्यातलं विचारांचं विश्व माझ्यापुरतं वेगळं आहे, आणि तुमच्या ऐकणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या विचाराचं विश्व म्हणजे इथे बसलेले विश्व अनेक आहेत. आणि चिंतन आहे का? विचाराचं एवढं महत्त्व सांगितलं शास्त्रामध्ये. रामायणाचं सूत्र आहे, विचार केला पाहिजे माणसाने. कोहम कथमिदं जातं को वै कर्तस्य विद्यते उपादानं किमस्ति हम विचार सोयमीदृशः. हा प्रथम विचार आहे, जो जीवनाला जीवनमुक्त अवस्थेकडे घेऊन जाणारा तो विचार महाराजांना अपेक्षित आहे. विचाराच्या माध्यमातून आपल्याला मनुष्य देह जो भेटलाय, याच देहामध्ये विचाराची जी शक्ती आहे तिची उंची सर्वोच्च अवस्थेला आहे. इतर देहामध्ये ही विचाराची अवस्था एवढ्या उंच अवस्थेला नाही आहे. आपल्यामध्ये जगातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये हाच मोठा फरक आहे, आपण विचार करतो, इतर प्राणी विचार करत नाही. तुम्ही शेतकरी माणसे बरेच जण इथे बसलेले, सिंपल गोष्ट आहे. आपल्याला जर मापाच्या बाहेर अन्न दिलं तर आपण खात नाही, फार फार म्हणतो भाऊ संध्याकाळी खाऊ, बरोबर आहे. पण बैलाला जर आपण मापाच्या बाहेर चारा टाकला तर बैल चारा खातच असतो. पोट भरल्यानंतर काय करतो? पोट भरल्यानंतर तो खात नाही, पण त्या चाऱ्यावर तो बसतो, त्याच्यावर शेण टाकतो. कोण? त्याच्यात तो विचार अजिबात नाही, त्याच्यामध्ये विचाराची एवढी विकसितता नाही. म्हणून विचाराची जी उंची आहे, विचार हा फार महत्वाचा आहे, आणि तो मनुष्य देहामध्ये करता येतो. विठ्ठल विठ्ठल. विचारा वाचून नप विजय समाधान. म्हणून नीट आहे का? एक विचाराचं विश्व, दुसरं भावनेचं विश्व, आणि तिसरं जे दिसणार आहे ते भौतिक विश्व. म्हणून साधना मुख्यत्वे जर तुम्ही चिंतनामध्ये गेल्यात, शास्त्रामध्ये जर साधना भगवत प्राप्तीच्या पाहिलात तर प्रामुख्याने 3 मार्ग महत्त्वाचे दिसतात. एक आहे ज्ञान मार्ग, दुसरा आहे कर्म मार्ग, आणि तिसरा आहे भक्ती मार्ग. क्रमशः नीट आहे का? ज्ञान मार्ग हा विचारांचा आहे, ज्ञान मार्ग विचारांचा आहे. विचाराच्या माध्यमातून परमतत्वाचं चिंतन ज्ञान मार्ग. कर्माच्या मार्गाने, कर्म मार्ग जो आहे, कर्माच्या मार्गाने नैष्कर्म सिद्धीला प्राप्त होण्याकरता कर्म करत असताना त्या परमतत्वाचं चिंतन म्हणजे कर्म मार्ग. आणि भावनेचा जो मार्ग आहे तो भाव मार्ग, म्हणजेच भावनेचा जो मार्ग आहे तो भक्तीचा मार्ग, तो प्रेमाचा मार्ग, तो समर्पणाचा मार्ग. प्रेम, समर्पण, प्रेम अधिक समर्पण बरोबर भक्ती. मार्ग परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे हे 3च आहेत. आणि ज्ञान मार्ग आहे तो, त्या ज्ञान मार्गामध्ये योग मार्ग समाहित आहे. त्याच्यामध्ये अध्यात्म हा जो विषय आहे, अध्यात्म बरेच लोक शब्द उच्चारत आहेत, पण लोकांना अध्यात्म शब्दाचा अर्थ अजूनही उलगडलेला नाही. अध्यात्मामध्ये मग भक्ती आली का? नाही. भक्ती अध्यात्माचा विषय नाही, भक्ती समर्पणाचा विषय. अध्यात्मामध्ये फक्त ज्ञान मार्ग आणि त्याला समाहित योग मार्ग येतो. विठ्ठल विठ्ठल. बरेच लोक पूजा पाठलाही अध्यात्मच म्हणतात, बरेच लोक भजन कीर्तनालाही अध्यात्म म्हणतात. नाही, भजन कीर्तन हा सर्वोच्च स्वयंसिद्ध आहे भक्ती मार्ग. अध्यात्मामध्ये योग मार्ग येतो आणि ज्ञान मार्ग चिंतने तद्रूपता. त्याच्या चिंतनाने, त्या परमतत्वाच्या चिंतनाचा जो मार्ग आहे तो आहे विचारांचा. आणि हा मार्ग, अजून चिंतन सांगू तुम्हाला, अजून बारीक चिंतन सांगतो. आपण भक्ती रेग्युलर करत नाही, कारण त्याच्यासाठी परमोच्च अवस्था लागते. उत्कट प्रेमाची अवस्था निर्माण झाली की भक्ती सहज उत्पन्न होते.
भक्तीची 10वी अवस्था प्राप्त होते. आपण ते प्रमाण म्हणतो, त्याच्यातला आपल्याला भाव फारसा कळत नाही. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. ही अवस्था परमोच्च प्रेमाची अवस्था म्हणजे भक्तीची सुरुवात. इथून पुढे भक्तीची सुरुवात आहे. राहिला कर्ममार्ग. अलीकडे आपल्या समस्त सकल हिंदुस्थानामध्ये कर्ममार्गावर अधिक भर आहे. कर्ममार्गाची सुरुवात पूजा पाठाने होते. नीट आहे का? पूजादिश्व अनुरागाः इति पराशर्याः. नारद भक्ती सूत्रामध्ये पूजादिश्व अनुरागाः, त्या ठिकाणी पूजेमध्ये अनुराग असणे. आज सकल भारतामध्ये पूजा पाठामध्ये लोकांचा अनुराग, लोकांची भक्ती. मग ती पूजा कोणाची? तर शिवतत्वाची पूजा ही लवकर प्राप्त करून देते. बारीक आहे का? अजून चिंतन मी सांगेल. शिवतत्वाची पूजा जी आहे, आजपासून 250 वर्षापूर्वी मूर्तीपूजा आपल्या देशात फारशी होत नव्हती, कारण मूर्त्याच नव्हत्या. ठराविकच मंदिरं होती, तेही श्रीमंतांकडे मंदिरं होती. श्रीमंतांनी बनवलेल्या मूर्तींचं त्या ठिकाणी पूजन. त्यांच्या मंदिरामध्ये श्रीमंत गल्लीमध्ये एक बालाजीचं मंदिर असायचं, एखादं त्या ठिकाणी गोपालकृष्णांचं मंदिर असायचं. सामान्य लोकांना देवाची प्रतिमा, देव आहे कसा, हेही माहिती नव्हतं. खऱ्या अर्थाने जर तुम्ही इतिहास पाहिला तर नीट आहे का, सर्वात अगोदर चित्र त्या ठिकाणी दक्षिण भारतातला एक चित्रकाराने सर्वात प्रथम देवाची चित्र त्यांनी बनवली. फार सुंदर चिंतन. अर्थात परमतत्व कसं आहे, वेदामध्ये परमात्म्याचं रूपाचं वर्णन नाही. परमात्म्याला निर्गुण निराकार म्हटलेलं आहे. वेदामध्ये परमात्म्याला अजन्म म्हटलेलं आहे. वेदामध्ये परमात्म्याच्या मूर्तीच्या पूजेच्या संदर्भात काही खानाखुणा नाहीत. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ अजून खुलासा करून सांगेल. वेद मार्ग हा ज्ञानाचा मार्ग आहे. वेद मार्ग हा विचाराचा मार्ग आहे. वेद मार्गामध्ये परमात्म्याला जाणण्याचा विषय. म्हणून तर वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. अर्थात वेदमार्ग, वेदमार्गे मुनी गेले. म्हणून नीट आहे का, वारकरी संप्रदायामध्ये आळंदीला आम्ही असताना, आळंदीलाही पूजापाठ मांडणाऱ्याला आमची गुरुजी म्हणायची, एखाद्याने जर पूजा मांडली, मूर्ती आणून पूजा केली सुरुवातीच्या काळामध्ये, तर त्यावेळेस नतुसिंग बाबा असताना सुद्धा एखाद्याने मूर्तीची पूजा मांडली तर त्याला नाव ठेवायचे. कारण वारकरी संप्रदाय हा मूर्तीपूजेला त्या ठिकाणी फारसं महत्व देत नाही. विठ्ठल विठ्ठल. ते म्हणाल, महाराज तुम्ही असं आगळं वेगळं चिंतन का मांडतात? तुम्हाला पुरावे देईल. तुम्ही अभंगांचं जर विश्लेषण केलं तर महाराजांचे सगळ्या संतांचे अभंग काय म्हणतात? संकोचित पूजा नाही, मनोमय पूजा हे तो पडिये केशिराज. विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म, विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म. यांचा धर्म जर विष्णुमय संपूर्ण जग असेल तर मूर्तीपूजेमध्ये संकोचित पूजा, हा पूजादिश्व अनुरागा पराशरांनी सांगितलेला हा जो मार्ग आहे, हा कर्म मार्ग आहे. वारकरी संप्रदाय ज्ञान मार्गावर विशेष भर देतो. तुम्ही अभंग गाथ्यातले पहा. वारकरी संप्रदाय हा मूर्तीपूजक, नीट आहे का, निंदा कुणाचीच नाहीये, पण नीट आहे का, वारकरी संप्रदायाची दशा आणि दिशा वेगळी आहे. कारण वारकरी संप्रदाय 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवे रचिला पाया. पुन्हा आठवण करून देतो, 250 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये देवांची प्रतिमा कशी आहे ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलीच नव्हती. होती पुराणामध्ये, पोथ्या पुराणांना मर्यादा होती. ब्राह्मण एक ठराविक वर्गच पोथ्या पुराण ऐकायचा, सांगायचा. त्याच्यामुळे सामान्य माणसांना देवाची मूर्ती, देवाचं रूप कसं आहे हेही माहिती नव्हतं. एक 250 वर्षापूर्वी राजा रवी वर्मा नावाच्या एका चित्रकाराने सर्वात अगोदर देवाचे चित्र बनवायची सुरुवात. हा इतिहास आहे, पहा, तुम्हाला गुगलला इतिहास मिळेल. राजा रवी वर्मावर केस झाली, कारण त्यांच्यावर हिंदू पंडितांनी आक्षेप घेतला, कारण त्यांनी ज्या ज्या देवाच्या प्रतिमा बनवल्या पूर्वीच्या काळामध्ये चित्र काढण्याकरता, आजही ज्याचं चित्र काढायचं त्याला बसवावं लागतं समोर. मग त्याला चित्र बनवण्याकरता त्याच्या समोर बसेल कोण? म्हणून त्याच्यासमोर त्याने ज्या बसवल्यात त्या बऱ्याच गणिका असायच्या. त्या गणिकांना त्याने समोर बसून त्या ठिकाणी चित्र बनवले राजा रवी वर्मा. नंतर त्याला विरोध झाला. हा इतिहास आहे. अर्थात परमात्म्याचं वर्णन वेदामध्ये सापडतं. द्वैवाव ब्रह्मरूपंच मूर्तम अमूर्तंच. एक सगुण रूप आणि दुसरं निर्गुण रूप. जे निर्गुण निराकार आहे तेच सगुण साकार दिसतं, ते मूर्ती रूपाने दिसतं असं नाही. ते जे जे दिसतं डोळ्यासमोर ते परमात्म्याचंच रूप आहे. जे जे दिसतं ते ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. जे जे दिसे भूत, पुढे काय, तेथे मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण. जिथे जिथे परमात्मा दिसतो, ज्या ज्या रूपामध्ये दिसेल. म्हणून नीट आहे का, ज्ञानेश्वरी वाचून पूर्वीच्या काळात लेखकांनी ज्ञानेश्वरी वाचले. जुने जे लेखक असायचे, जुने जे कवी असायचे, त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या कवितांमध्ये
सारांश ओवींचा गाथ्यातल्या अभंगांचा, म्हणून त्यांना भावगीतं, जुने भावगीतं मी लहानपणी ऐकायचो, तुम्ही ऐकले असतील. देव बोलतो बालमुखातून, देव बोलतो उंच पिकातून, कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेच मातीतून मोती, काया भाग्या भगवेने सुन गृह संन्यासुनी जासी, कुठे शोधिसी रामेश्वरं, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हे विचारांचं विश्व आहे संतांचं. ही विचाराची उंची संतांच्या तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरीमध्ये या आशयाच्या ओव्या सापडतील, अभंग सापडतील. विचाराच्या माध्यमातून मुक्ती होते, विचाराच्या माध्यमातून भगवंताच्या प्राप्तीचं परमतत्वाचं चिंतनाचा मार्ग लवकर सापडतो. पण त्याच्यासाठी विचारयुक्त प्राणी असला पाहिजे. विचारयुक्त व्यक्ती जो आहे त्याच्यासाठी विचाराचा मार्ग आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये चिंतन आहे का, आपण सदैव एका गोष्टीचं विचाराचं चिंतन फार करतो. ज्या दिवशी अप्रिय घटना होते, आपल्यातला एखादा व्यक्ती निघून जातो, त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच्या तिसऱ्या दिवशी, नवे 10 दिवसापर्यंत सारखा आपल्या डोक्यात काय चालू असतो, विचार चालू असतो. हे लक्षात येतं क्षणभर होत्याच होतं, क्षणार्धात काय होणार जे आहे ते होऊन जातं. हे आपण चिंतन करतो. पण ह्या चिंतनाची कास सदैव जेव्हा निर्माण होईल त्या दिवशी आपण परमतत्वाचं चिंतन करू की काय आहे या देहामध्ये चालणारा, या देहाला चालवतो कोण. आपण प्रमाण ऐकतो, पण या प्रमाणाला नुसतं ऐकून विचाराच्या तराजूमध्ये जेव्हा आपण टाकणार तेव्हा याचं खऱ्या अर्थाने माप लागेल. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. म्हणजे देहाला चालवणारा देही, या देहामध्ये असलेला तो वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. हा विषय ऐकण्याचा आपला आहे, पण हा विषय आपला अभ्यासाचा नाही. आणि अभ्यासाचा विषय विचाराचा. लक्षात येतं ना, माणूस विचाराने उंच असतो. नीट आहे का, माणूस कशाने मोठा होतो, विचाराने. मोठी विडंबना चालली अलीकडे, प्रचंड गर्दी होते. आपण टीव्हीला पाहिलं, कुंभमेळ्यामध्ये प्रचंड गर्दी होते. अलीकडे समाज हा गतानुगतिक झालाय आणि मेंढीच्या आकाराने समाज चाललाय. लक्षात येत आहे, कुठेतरी भीड, हा सोशल मीडियामुळे भीड जमा होते आणि भीडचं मनोविज्ञान आहे. आदरणीय माझ्यासोबत, आम्ही काशीला असताना सुजित महाराज आम्ही यात्रेला माझ्यासोबत नेहमी असतात, आदरणीय बापूही असायचे. आमचा अनुभव असा आहे की यात्रेमध्ये एखाद्या मंदिरामध्ये जर लोकांना मंदिरात दर्शनाला नेलं तर ते मंदिर किती मोठं असलं पण लोकांना ते मोठं वाटत नाही. लोकांना मंदिर मोठं कोणतं वाटतं माहिती का, ज्या मंदिरात जास्त भीड आहे, ज्या मंदिरात जास्त गर्दी आहे. आपल्याला असं वाटतं की या गर्दीमध्ये लोकांना का न्यावं, पण उलटं गणित सापडलं की ज्या मंदिरात गर्दी लोक जाऊन आल्यानंतर म्हणतात की ते मंदिर खूप भारी आहे. किती उलट आहे. याचा अर्थ आहे की जिकडे भीड, आपण पाहिलं ना, बरेच लोक आपण टीव्हीला पाहतो, तुम्हाला अशी माणसं तुम्हालाही भेटली असतील की एक जण म्हणत होता की जाऊ नका, तिथे प्रचंड गर्दी, लोक मरतात. बघा आपण कुठे, प्रयागला. पण एक मार्ग म्हणायचं की आम्हाला जायचं आहे. म्हणजे त्याची जी जाण्याचं जे त्याचं आकर्षण होतं ते कशाचं होतं, गर्दीचं होतं. समाज हा गर्दीने चाललाय, विचाराने चालत नाहीये. आणि मोठी गंमत आहे, मोठी विडंबना आहे. मला प्रश्नाचं उत्तर द्या, गंगा शरीराचं पाप धुते का मनाचं? माणसं पाप कशाने करतात बोला पटकन. माणसं पाप कशाने करतात, शरीराने करतात का विचाराने करतात? माणसं पाप शरीराने करतात का विचाराने? विचाराने. आणि गंगा विचार धुते का शरीर धुते? किती मोठी गंमत आहे. लोक तीर्थामध्ये जाऊन तिथून त्या ठिकाणी लोक तीर्थात आंघोळीला जातात. लोकांचा समज आहे की आपण त्रिवेणी संगमामध्ये गंगाजीमध्ये स्नान केल्याने आपलं पाप शालन होईल. बरोबर, याचा अर्थ पाप तिथे त्याने आंघोळ करून तिथे पाप टाकून दिलं. बरोबर, पाप टाकून दिलं आणि तिथूनच आपण बाटली भरून आणलं. समजतं, बाटली कुठून भरायची? जिथे आपण बुडी मारतो ना, बरोबर आहे की, जिथे बुडी मारली की तिथून काय आणायचं, पाणी आणायचं. म्हणजे आपलं पाप कुठे उतरलं, पाण्यामध्ये उतरलं आणि आपण तेच बाटलीमध्ये भरून, असा त्याचा अर्थ आहे का? नीट आहे का? विषय चिंतनाचा, विनोद बाजूला ठेवा, विषय चिंतनाचा असा आहे की विचाराने त्या ठिकाणी पाप मनुष्य करतो आणि विचाराची उंची ही त्या ठिकाणी ज्ञानाने होते. ते ज्ञान कोणतं? ज्ञानवर म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मन्यात या नावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. संतांजवळ विचाराची उंची वाढवण्याचं औषध आहे. माणूस वाईट कधीच नसतो, त्याचे विचार वाईट असतात, विचार छोटे असतात. नीट आहे का? माणूस विचाराने मोठा होतो,
विचाराची उंची फार महत्त्वाची. आणि म्हणून विचाराने जर अभ्यास करू गेलो तर एक दिवस अतिशय सूक्ष्म चिंतन करता करता हे लक्षात येतं. आध्यात्मिक मार्गामध्ये मी पुन्हा सांगतो तुम्हाला, अध्यात्म म्हणजे काय? ज्ञान मार्ग, योग मार्ग. त्या ठिकाणी महाराज चिंतन करता करता महाराजांच्या मुखामध्ये जे अद्वैत प्रकरणातले अभंग तुम्ही महाराजांचे नीट बघा. मरणाही आधी राहिलो मरोने, मग केले मनी होते तैसे. मरणाही आधी राहिलो मरोने म्हणजे महाराज म्हणतात मी मरायच्या अगोदर मरून गेलो असं म्हणतात. मरून गेलो, मरणाच्या अगोदर कस काय मरू शकतो माणूस? चिंतन जर केलं, मरणाच्या अगोदर माणूस मरेल कस काय? नीट आहे का? कोण मरणारे? देह मरणारे आणि मी अमर आहे. मी अमर आहे. कोण आहे? कारण मी देह नाही, मी आत्मा आहे. हा भाव ज्या दिवशी निर्माण होतो मग देह मेलेलाच आहे, तो कधी ना कधी मरणारच आहे. मी या देहाला आजच मेलेलं समजून घेतले, कारण देह माझा नाही. हे तादात्म्य देहाचं त्या दिवशी केलं, त्या दिवशी मरणाआधी राहिलो मरून. असा विचार निर्माण झाला की लक्षात येतं की मी वेगळा आणि माझा देह वेगळा. हा विचार जीवनामध्ये आला पाहिजे. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत की माझ्या लक्षात आलं की माझ्या जीवनामध्ये हा विचार आला की देह मी नाही आणि म्हणून माझा देह नाही, हा माझा विचार प्रगट झालाय. मरणाधी सुटली काया विचारे या निश्चय. महाराजांची अभंग रचना किती सुंदर बघा. विचार शब्दाच्या पुढे निश्चय शब्द लिहिलेला आहे. अगोदर विचार, आपल्या जीवनामध्ये विचार चालतात. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे 24 तासामध्ये 60,000 विचार आपल्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये येतात. 24 तासात आपल्या डोक्यात किती विचार येतात? 60,000 विचार 24 तासामध्ये येत असतात. आणि नीट आहे का? तुम्ही चिंतन करून बघा, आपल्या जीवनाचं जे दुःख आहे ना ते विचारांमुळे. कशामुळे? विचार आले की आपलं त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी स्वास्थ्य बिघडत असतं. विचार हा सुखरूप आहे आणि विचारही दुःखरूप आहे. माणूस मोठा होतो विचाराने. कोणता विचार केला पाहिजे? काही गोष्टींचा विचार करूच नाही, काही गोष्टींचा विचार सतत करावा. सारासार विचार करा उठा-उठी, सारासार विचार करा उठा-उठी, सारासार विचार करा उठा-उठी, सारासार विचार करा नामधरासाठी विठोबाचे दयाचे चिंतन दयाच्या चिंतनाने माणसाने काही गोष्टींचा विचार सतत करावा. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. विचाराचा फार मोठा महिमा सांगितलाय. निकोलास टेस्ला नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला की ज्याच्या नावाने आता टेस्ला कार येते आहे. तुमच्या प्रत्येकाच्या खिशात जे मोबाईल आहे त्या टावरने त्याच्यापर्यंत जी त्या ठिकाणी रेंज येते आपल्यापर्यंत. टावरची संकल्पना पहिली निकोला टेस्लाची. फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, पण गूढ शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याच्या जीवनामधल्या काही गोष्टी तर त्याने मरण्याच्या काही दिवस अगोदर केलेली एक त्या ठिकाणी टिप्पणी आहे. त्याचं असं म्हणणं आहे की संपूर्ण शरीर हे मेटलने बनलेलं आहे, म्हणजे भौतिक आहे. शरीर तुमचं माझं, आपलं शरीर भौतिक आहे. पृथ्वीपासून बनलं आहे. शरीराची माती होती आपल्याला माहिती, मातीपासून बनतं ना सगळं. इथूनच बनलेलं हे शरीर, धातूंचं बनलेलं शरीर आहे. अर्थात शरीरातले सगळे अवयव जे आहेत हे इथलेच आहेत. मग मेंदूसुद्धा शरीराचा एक भाग आहे. लक्षात ठेवा, मेंदू ही शरीराचा भाग आहे, पण मेंदूमध्ये जे बनणारे विचार आहेत ते विचार इथले नाही आहेत. निकोला टेस्लाचं असं म्हणणं आहे की विचार कुठून तरी ब्रह्मांडातून माणसाच्या बुद्धीमध्ये येत असतात. म्हणून या जगामध्ये जे चाललंय, तुम्ही आपण जे चालतोय, सगळे विचार आपल्याला चालवत आहेत. नीट आहे का? हे जे एम्प्लिफायर आहे, ज्याने कधी पहिल्यांदा ते बनवलं असेल, ज्याच्या डोक्यात हा आविष्कार आला असेल, ज्या गोष्टी, जे नवीन जे बनलंय, जे नवीन नवीन शोध लागतायत. नीट आहे का? विचार दोन प्रकारचे असतात. एक वहिवाटीचे विचार, जे चालू आहेत, आता हा वाजवणारा वाजवेल, आपल्याला नेहमीप्रमाणे जे सवय आहे ते रेग्युलर येणारे जे विचार आहेत ते आपण समजा की ते ठीक आहे, परिस्थितीनुसार निर्माण होतात, जन्मात त्या विचारांचा होतो. पण जो विचार परिस्थितीनुसार नाही, अचानक एखादी नवीन कल्पना आपल्याला सुचते. अजूनही चिंतन सांगतो, एखादी नवीन आयडिया जेव्हा आपल्याला येते त्या दिवशी, त्यावेळेस आपल्याला क्षणभर असा आनंद होतो. त्या दिवशी, त्या क्षणाला जेव्हा एखादी गोष्ट नवीन, आता भजनी मंडळ, आदरणीय भजनी मंडळ, नेहमीच्या चाली आपण म्हणतो, पण एखाद्या दिवशी एखादी नवीन चाल आपल्याला सुचते.
जी कधी ऐकलेली नसते आणि ती आपल्याला नवीन जेव्हा सुचते त्या दिवशी आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं येतं. लक्षात येतंय का? म्हणजे नाविन्याच्या अनुसार जो येणारा विचार आहे त्याचं असं म्हणणं आहे की हा जो विचार आहे हे विचार कुठून तरी संप्रेक्षण त्याचं होत आहे. म्हणून हे जग चाललंय ना. म्हणून साधू संतांनी सांगितलं हे सगळं स्क्रिप्टेड आहे, लिहिलं जात आहे, आपल्याला दुसरा कोणीतरी चालवतोय. ऐकता ना? आपल्याला दुसरा कोणीतरी चालवतोय. आपल्या चालवण्याने हे विश्व चालत नाहीये. याला चालवणारा दुसरा कोणीतरी आहे आणि जो चालवणार आहे त्या परमतत्वाला आम्ही ईश्वर म्हणतो. प्रत्येकाने अलग अलग रूपाने त्या अस्तित्वाला, त्या चैतन्याला हाक मारलेली आहे. ते परमतत्व, त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन करणे याला म्हणतात अध्यात्म. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल